ईशा आणि मी पूर्वी काम केलं एकत्र, पण आम्ही मित्र म्हणून अनेक वेळेला भेटलो आहोत. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ईशा या सिनेमात काम करायला हो म्हणाली. कारण खरंच हे पात्र तसं होतं ज्यासाठी मला ईशाच या सिनेमामध्ये हवी होती. सो ईशा, मित्र म्हणून सोडून दे, मी मित्र म्हणून लांब आहे. मला असं वाटतं की तुझा अनुभव कसा अध्यात्माशी होता? आणि अध्यात्म आणि माझा काही संबंध नाहीये हा प्रश्न नाही पडला का तुला? अ, मला असा प्रश्न नाही पडला, कारण आपण सगळे कलाकार आहोत. हो. आणि आपण आपली भूमिका ती वठवत असतो आणि आपल्याला ते आशय पोहोचवायचा आहे त्यासाठी कष्ट घेत असतो. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता या सिनेमाच्या बाबतीत, तो मला ऐकायला आवडेल नक्कीच. अ, नमस्कार एकतर सगळ्यांना. खूप वेगळा अनुभव होता असं मला सांगायला आवडेल. इंटरेस्टिंग अनुभव होता. यासाठी की योगेश म्हणाला त्याप्रमाणे खूप बोलायला, खूप व्यक्त व्हायला वाक्य नाहीयेत किंवा त्या पात्राला म्हणावा तितका वेळही मी म्हणणार नाही आहे. पण जे काही जेवढ्या वेळ सुमा हे पात्र तुम्हाला दिसेल अगदी तिच्या लहानपणीही आणि मोठेपणीही, तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे. असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं आणि ते मला खूप काय म्हणता येईल अगदी परफेक्ट ऍप्ट ॲटमॉस्फिअर मिळालं. कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे. त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ॲटिट्यूड हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं त्याबद्दल थँक्यू सो मला एक मच. एक गोष्ट मेन्शन करायची आहे. आम्ही सगळे कोकणात शूट करत होतो लाटघरला. आणि लाटघरला आमचं जे जेवण होतं ते शूटिंगचं नेहमी येणारं जेवण नव्हतं. सज्जनगडावरती जे प्रसाद तयार करतात, तिकडचे आचारी आमच्यासाठी लाटघरमध्ये आले होते आणि अत्यंत सात्विक असं जेवण तिथे असायचं. आम्ही सगळे कलाकार लिटरली सांगतो, छान मांडी घालून शांतपणे त्याचा आस्वाद घ्यायचो. खूप खरंच. पवित्र वातावरणामध्ये आणि खूप छान मनमोकळ्या वातावरणामध्ये आपण हा सिनेमा शूट केला. ॲब्सोल्युटली. म्हणजे सेट आहे किंवा टेक्निकल गोष्टी चालू आहेत आजूबाजूला, कॅमेरा आहे, ह्या सगळ्याचा विसर पडत होता अक्षरशः. म्हणजे अगदी आपले जे आर्ट डिरेक्शन असतं, त्यांनी जे मंदिर उभारलंय समर्थांच्या घरचं, म्हणजे समर्थच्या घरचं, ते इतकं